नमस्कार, आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण परमभक्त माता अनुसूयेची अद्भुत कथा ऐकणार आहोत. मार्गशीर्ष पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या दत्त जयंती दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे अवतार मानले जातात आणि त्या त्रिमूर्ती अवताराच्या माता म्हणजे सती माता अनुसूया. मित्रांनो, ही कथा खूप ज्ञानाने भरलेली आहे, म्हणून तुम्ही ही संपूर्ण कथा नक्की ऐका. चला तर मग, मी कथा सांगायला सुरुवात करते, पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझी मेहनत जर आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त नक्कीच लिहा. चला तर मग, ऐकूया ती महान कथा. मित्रांनो, प्राचीन काळी चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी महर्षी अत्री यांचा आश्रम होता. त्यांची पत्नी माता अनुसया या अत्यंत साध्वी, सत्शील आणि महान पतिव्रता म्हणून संपूर्ण त्रिभुवनात प्रसिद्ध होती. आपल्या पतीची सेवा करण्यास त्या नेहमी तत्पर असत. अतिथी सत्कार हा तर त्यांचा धर्मच होता. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे त्या आदराने स्वागत करत आणि त्यांना प्रेमाने भोजन देत. माता अनुसयेच्या या सत्कर्मांमुळे तिचे यश आणि कीर्ती सर्वत्र पसरले होते. त्यांच्या तपस्येच्या प्रभावामुळे मंदाकिनी नावाची पवित्र नदीसुद्धा प्रवाहित झाली होती असे सांगितले जाते. इतकेच नव्हे, तर तिच्या पतिव्रतेचे सामर्थ्य इतके अफाट होते की सूर्यदेवांचा उष्णतेचा तडाखा तिच्यासमोर शीतल व्हायचा. अग्निदेव शांत व्हायचे आणि वाऱ्याचा वेग थांबून जायचा असे लोक म्हणत. तीनही लोकांमध्ये माता अनुसयेची पतिव्रता आणि तपोबलाची ख्याती दुमदुमत होती. त्या काळी स्वर्गात विष्णुपत्नी देवी लक्ष्मी, शंकराची पत्नी देवी पार्वती आणि ब्रह्मदेवाची पत्नी देवी सरस्वती यांना आपल्या पतिव्रता धर्माचा फार अभिमान होता. आपल्या पतींना आपण सर्वस्व अर्पून त्यांची सेवा करतो. आपल्या इतकी पतिव्रता स्त्री दुसरी नाही अशी भावना त्यांच्या मनात घर करून होती. भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मदेवांना आपल्या भक्तांच्या मनात अहंकार वाढलेला बिलकुल खपत नाही. जर कोणी साधा मनुष्य अभिमान बाळगतो तर देव कदाचित त्याकडे दुर्लक्ष करतील, परंतु भक्तांनी अहंकार ठेवणे देवांना मान्य नाही. भक्तांच्या उद्धारासाठी ते नाना प्रकारे लीलाही करतात. येथे तर थेट त्यांच्या पत्नींनाच अहंकाराचा स्पर्श झाल्याने देवांना काहीतरी करणे भाग होते. भगवंतांना आपल्या परमभक्त अनुसयेचा मान वाढवायचा होता आणि देवपत्नींचा गर्व मोडायचा होता. त्यामुळे एका दिवशी देवर्षी नारद यांना भगवान विष्णूने एक युक्ती सुचवली. श्री विष्णूंची इच्छा झाली की नारद मुनींनी काहीतरी युक्ती करून या तिन्ही मनातील अहंकार नष्ट करावा. नारद मुनी तर नेहमीच विश्वभर फिरत ईश्वर कार्य करणारे. त्यांना नित्य नवे कार्य हवे असते. त्यामुळे भगवंताची प्रेरणा मिळताच नारद मुनी कामाला लागले. वीणा हातात घेऊन नारायण नारायण असा जप करत नारद प्रथम वैकुंठाला पोहोचले. त्यांनी देवी लक्ष्मीचा दरबार गाठला. नारद मुनींना पाहताच लक्ष्मी देवी आनंदली. तिचा कमळासारखा मुखमंडळ प्रसन्नतेने उजळला. ती प्रेमाने म्हणाली, स्वागतम नारद मुनी. कितीतरी दिवसांनी आमच्या वैकुंठाला पाऊल टाकले आहे. आज आमच्याकडे कसे येणे झाले? असे म्हणत देवी लक्ष्मीने आदराने त्यांचे स्वागत केले. नारद मुनींनी हात जोडून देवी लक्ष्मीला वंदन केले व बसण्यास जागा घेतली. लक्ष्मी देवी उत्सुकतेने पुन्हा म्हणाली, काही खास बातमी आहे का? आज कुठल्या शुभवृत्ताने आमच्या दारी आला आहात? नारद थोडे उसासे टाकत गंभीर आवाजात बोलू लागले, माते, सांगू तर काय? सांगू. आज एक अद्भुत दृश्य पाहून येत आहे, त्यामुळे शब्दच सुचत नाहीत. लक्ष्मी देवीचं कुतूहल वाढलं. ती म्हणाली, अहो, तसे आम्ही काही ऐकले आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष पाहून आलात तर कृपया सांगाच. असे म्हणून लक्ष्मीने बोलण्याची नारदांना विनंती केली. नारद म्हणाले, हे देवी, अगदी काल परवाच मी पृथ्वीवरील चित्रकूट परिसरात फिरत फिरत गेलो होतो. तेथे फिरताना
मी महर्षी अत्री यांच्या आश्रमावर गेलो. आणि काय सांगू माते, त्या आश्रमात मला त्यांच्या पत्नीचे म्हणजेच देवी अनुसयेचे दर्शन घडले. अहो, तीनही लोकात मला माता अनुसयेत महान पतिव्रता स्त्री दुसरी कुठेही दिसली नाही. त्यांच्या चरणदर्शनाने मी धन्य झालो. हे ऐकताच देवी लक्ष्मी चपापली. तिचे हास्य पलभरातच विरले. आश्चर्याने ती विचारू लागली, काय म्हणता नारद मुनी? ती अनुसया माझ्यापेक्षाही मोठी पतिव्रता आहे का? नारदांनी लगेच हात उंचावले व म्हणाले, माते, मी खोटं कधी बोलणार? तुमच्याच नव्हे तर तीनही लोकात कोणतीही स्त्री सती अनुसयेची बरोबरी करू शकत नाही. त्यांच्या साधनेपुढे इतर सर्वांचेच पतिव्रत फिके पडे. नारदांचे हे शब्द ऐकताच देवी लक्ष्मी यांना मोठाच धक्का बसला. नारद मुनी स्वतः भगवान विष्णूंचे भक्त, वैकुंठातले वासे, पण तेच तिच्याच समोर तिच्यापेक्षा दुसऱ्याची स्तुती करत होते. देवी लक्ष्मीच्या अंतःकरणात आता जळजळ सुरू झाली. हा नारद आमच्या घरचा असूनही माझ्यासमोर अशी बढाई मारतोय, ती देखील एका ऋषीपत्नीची. लक्ष्मीच्या मनात विचारांची गर्दी झाली. क्रोध मिश्रित खिन्नतेनं तिचा चेहरा उतरलाच. तिने मनोमन निश्चय केला, अनुसयेला नीचा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही क्षण शांततेनंतर लक्ष्मी देवी संताप आवरत गंभीर स्वरात नारदांना म्हणाली, ठीक आहे नारद मुनी, वेळ आल्यानं समजेलच कोण मोठं आणि कोण लहान. नारदांनी लक्ष्मीच्या मनात कलहाचे बीज रोवले होते. लक्ष्मी देवीच्या मनात आता मातेला अनुसयेबद्दल प्रचंड मत्सर जागा झाला होता. लक्ष्मी देवी काही बोलण्या अगोदरच नारद मुनी तिथून पुढे निघून गेले. लक्ष्मी आपल्या रागाने फुगलेल्या मनस्थितीत वैकुंठातच राहिली. देवी लक्ष्मी संतापून ताटकळत बसून आहे हे पाहताच साक्षात भगवान विष्णू तिच्याजवळ आले. लक्ष्मीचा रागावलेला अवतार पाहून विष्णूंनी विचारले, प्रिय पत्नी, काय झाले? कोणावर रुसून बसली आहेस? त्यावर लक्ष्मीजी ताडकन उठून म्हणाली, मी आजवर तुमची प्रत्येक इच्छा पुरी केली, पतिधर्म पाळला, कधी स्वतःसाठी काही मागितले नाही, पण आता मात्र तुम्हाला माझी एक गोष्ट मानावीच लागेल. विष्णू थोडे गोंधळलेले. त्यांनी हळूच विचारले, अहो, आधी सांग तरी काय कारण आहे? आणि अशी कोणती गोष्ट आहे जी अगोदरच मान्य करावी लागेल? देवी लक्ष्मी हट्टाने उद्गारली, कारण काहीही असो, आधी तुम्ही होकार द्या, मगच बोलेन. आज मला तुमचे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करून दाखवा. विष्णूंनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी म्हणाले, बरं आहे प्रिये, माझी शक्ती असेल तोपर्यंत मी नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करीन. यावर देवी लक्ष्मीला हवेहवेसे वाटले. ती क्षणाक प्रसन्न होत म्हणाली, हे स्वामी, मला आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हालाच हे कार्य करावे लागेल. तुम्ही काहीही करून देवी अनुसयेचे सतीत्व भंग करून आणावे. बस, इतकीच माझी इच्छा आहे. विष्णूंना क्षणभर धक्का बसला. मनातच ते म्हणाले, हृदयी अहंकार शिरला की सुशील जनांचेही विवेकबुद्धी हरपते. अरे देवी, माझ्यात एवढे सामर्थ्य कुठे आहे की मी महान सती अनुसयेचे सतीत्व नष्ट करीन? त्यांना क्षणभर नारद मुनींची युक्ती लक्षात आली आणि आपले कपाळच त्यांनी ठोकून घेतले. पण विष्णूंनी बाह्यतः तसे काहीही न दाखविता हसतच लक्ष्मीला दिलासा दिला. एवढ्यासाठी रागवलायस हो? मी आत्ताच पृथ्वीवर जातो. जे कार्य सांगितले आहेस ते पूर्ण होईपर्यंत परत येणार नाही अशी ग्वाही देतो. विष्णूंचे उद्गार ऐकताच लक्ष्मी देवीला हसू फुटले. ती सुखावली आणि तिने विष्णूंना शुभेच्छा देऊन निरोप दिला. भगवान विष्णू लक्ष्मीला प्रणाम करून लगेचच चित्रकूट पर्वताकडे प्रस्थान करू लागले. देवी लक्ष्मीचा आग्रह पूर्ण करण्यास भगवान विष्णू मार्गस्थ झाले आणि इकडे नारद मुनींनी कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या निवासस्थानी धाव घेतली.
कैलासावर पोहोचले तेव्हा देवी पार्वती पूजेच्या तयारीत एकटीच बसली होती. नारद मुनी आलेले पाहताच पार्वती देवी आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले. आदराने त्यांना आसन दिले व त्यांच्या हातात स्वतः तयार केलेला मोदक ठेवला. पार्वती प्रेमाने म्हणाली, नारद मुनी, खूप दिवसांनी आमच्या घरी आलात. आमच्यासाठी काय शुभवार्ता आणली आहे? असे म्हणत तिने आपला हातांनी घडवलेला गोड मोदक नारद मुनींना वाढला. नारद मुनींनी एक चावा घेतला आणि चावताच त्यांच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू उमटले. ते म्हणाले, माते, हा मोदक तर अगदी अमृतासमान मधुर आहे. परंतु क्षमस्व, यात मला एक गोष्ट जाणवली. कालच मी मातृ अनसूयेच्या हातचे लाडू चाखले आणि असे म्हणावे लागेल की त्या लाडवांना जी चव होती तशी चव या मोदकात नाही. हे वाक्य पार्वती देवीच्या कानावर पडताच तिचे डोळे रागाने लालबुंद झाले. क्षणापूर्वी प्रेमाने आदरातिथ्य केलेल्या पाहुण्याकडून मिळालेला हा कृतघ्न प्रतिक्रियेला ती सहन करू शकली नाही. पार्वतीने रागाने विचारले, नारद, हे काय ऐकते आहे? कोण आहे ही अनसूया, जिला तू माझ्यासमोर मोठी ठरवतोयस? माझ्या हातच्या पक्वान्नांची तुलना तिच्याशी करतो आहेस? नारदांनी नकळत स्वतःचे हसू आवरले आणि चक्क पार्वती देवीची उपेक्षा करत उद्गारले, देवी पार्वती, त्या माता अनसूयेची महानता वर्णन करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. अहो, ती त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे. तुमच्यासह इतर कोणाचीही तिच्या पतिव्रतेसमोर बरोबरी नाही हे मी प्रत्यक्ष पाहून आलो आहे. हे ऐकून पार्वती देवीच्या रोषाला पारावार राहिला नाही. संतापलेल्या अवस्थेत ती धावतच निघाली आणि थेट भगवान शंकर ज्या ध्यानमग्न अवस्थेत होते त्या स्थानी गेली. शंकराचे तप भंग करून पार्वती रागाने तक्रार करू लागली, स्वामी, तुम्ही नेहमी मला म्हणता की मी पतिव्रतेमध्ये शिरोमणी आहे. माझ्यासारखी पतिव्रता दुसरी नाही. पण हे बघा, या नारदाने आज माझा विश्वास डळमळीत केला आहे. त्याचे म्हणणे आहे की महर्षी अत्रींची पत्नी अनसूया हिच्यासमोर माझे पतिव्रत्य काहीच नाही. भगवान शिव पार्वतीचा रागावलेला मुखडा पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांना कारण कळताच हास्यस्फोट करून हसले. ते संथपणे पार्वतीला म्हणाले, प्रिये, सत्य तर आहे. पतिव्रता म्हणून तुला मोठी मान असेलही, पण सती अनूसयेची बरोबरी खरोखरच कोणी करू शकत नाही. नारदाने काही चूक बोलले नाही. देवी पार्वतीला आता आपण दुबळे पडतोय असे जाणवू लागले. रागाने पोटात पाण्या ढवळू लागले. ती अचानक जमिनीवर बसली आणि भगवान शंकरांचे चरण पकडून रडू लागली. हे स्वामी, माझा अभिमान चूरचूर झाला आहे. मी तुमची चरणसेवा मनोभावे केली, तरीही अजूनही माझे पतिव्रत्य इतरांपेक्षा कमी ठरत असेल तर मला ते वाढवून हवे आहे. मला पुन्हा जगातील सर्वश्रेष्ठ पतिव्रता बनवायचे आहे. कृपा करून मला वचन द्या. तुम्ही स्वतः अनूसयेचे सतीत्व भंग करून मला सर्वात श्रेष्ठ पतिव्रता बनवणार आहात. भोळे भंडार शंकर पार्वतीचा अत्यंत हट्टी स्वर आणि भक्ती पाहून नरमले. त्यांनी हळूच तिचे डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले, देवी, प्रयत्न नक्कीच करूया. पण मध्येच तू रागून काही गोंधळ करू नकोस हा. पार्वतीने विनवणीच्या स्वरात उत्तर दिले, स्वामी, मला तुमचाच तर धाक आहे. तुम्ही एवढे भोळे की कधीही मोठे आश्वासन देऊन लबाडीने माझा राग शांत कराल आणि नंतर काहीच करणार नाही असा मला खात्री आहे. म्हणूनच मी ठाम आहे. तुम्ही कुठल्याही युक्तीने, प्रसंगी कपटाने किंवा गर्भित बोलांनी का होईना माझे म्हणणे पूर्ण करा. त्या अनूसयेचे पतिव्रत्य संपुष्टात आणा. पार्वतीचे कटाक्ष झेलून महादेव मनात हसले. ते मनोमन विचार करू लागले, इतरांसाठी खोदलेला गर्ता स्वतःलाच खायला उठतो, तसंच काहीसं या स्त्रियांची होणार आहे. शेवटी शंकराने तिला उठवले व शांत करत म्हणाले, बरं,
मी तुझ्या आग्रहाखातर आता लगेचच निघतो. आता कृपया माझे पाय सोड आणि समाधान बाळग. पार्वती देवीने डोळे पुसले. शंकरांच्या चरणांवरून हात काढला. महादेव तत्परतेने कैलास सोडून चित्रकूटाकडे मार्गस्थ झाले. इकडे नारद मुनी आपलं काम चोख बजावण्यासाठी ब्रह्मलोकाकडे रवाना झाले. ब्रह्मदेवांच्या सभामहालात देवी सरस्वती यावेळी एकट्याच होत्या. नारदांना आलेले पाहून त्या खुशाल झाल्या. प्रेमाने त्यांचे स्वागत केले. हसून म्हणाल्या, "काय हो नारद मुनी, तुम्ही तर हल्ली आम्हाला विसरलातच. खूप दिवसांनी आमच्या ब्रह्मलोकात पाऊल ठेवलेत. नक्कीच काही महत्वाचे वृत्त घेऊन आलात आज." सरस्वती देवी विनोदाने बोलत होती. नारद मुनी हातात वीणा धरून जवळ बसले आणि म्हणाले, "हे माता सरस्वती, आज मी पृथ्वी तलावर एक अद्भुत घटना पाहिली." देवी सरस्वती उत्सुकतेने पाहू लागली. नारद पुढे म्हणाले, "मी आज चित्रकूटावर गेलो होतो आणि तेथे महर्षी अत्री यांच्या आश्रमाला भेट दिली. माता, मी अगदी थक्क झालो. त्या महर्षी अत्रींच्या पत्नीचे, देवी अनुसयेचे तपोबल आणि पतिव्रत हे जगातील सर्व ऋषीमुनी स्तुती करत होते. प्रत्येकजण म्हणत होता की अनुसयेत पतिव्रता स्त्री दुसरी नाही. हे ऐकताच सरस्वती देवीच्या कपाळी चिंतेच्या आठ्या उमटल्या. क्षणभर त्यांचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्या उद्गारल्या, "हे नारद, हे तुला माहिती आहेच की संपूर्ण सृष्टीत मला विद्येची देवता मानतात आणि माझ्यासारख्या पतिभक्त स्त्रीची ख्याती आहे. मग तू म्हणतोस ती अनुसूया माझ्याहूनही श्रेष्ठ आहे काय?" नारद मुनी थोडे कावरे-बावरे होत बोलले, "आता काय सांगू माता, तुमच्यासाठी तर तुम्हीच सर्वश्रेष्ठ, कारण आई सर्वात महान असतेच. पण इतर सारे ऋषीमुनी असा सूर लावत होते की देवी अनुसयेची सर कुणालाही नाही." देवी सरस्वती गंभीर झाल्या. आपला अपमान झाला असे त्यांना प्रकर्षाने जाणवले. त्यांनी ताबडतोब संदेश भवनात धाड पाठवून ब्रह्मदेवांना बोलावून घेतले. तेवढ्यात नारद मुनी निमूटपणे निघून गेले होते. आईवडिलांची चर्चा मुलाने ऐकू नये या विचाराने ते पळाले होते. ब्रह्मदेव आपल्या सभेत इतर देवतांशी महत्वाची चर्चा करत होते. त्यांनी गृहलक्ष्मीचा निरोप मिळताच तात्काळ सभा तहकूब केली व सरस्वती देवींकडे आले. ब्रह्मदेवांनी विचारले, "प्रिये, असा काय प्रसंग घडला आहे जो तुम्ही मला इतक्या घाईघाईने बोलावून घेतले?" देवी सरस्वती तिरसटपणे म्हणाली, "मी फक्त हे विचारा करण्यासाठी बोलवले आहे. सध्या या संपूर्ण जगात सर्वांत मोठी पतिव्रता कोण आहे?" ब्रह्मदेवांनी तिच्या स्वरातील तणाव जाणवला आणि थोडे स्मित करत म्हणाले, "देवी, हा प्रश्न आत्ता का काय? सांगाल का?" देवी सरस्वती हट्टाने म्हणाली, "कारण विचारू नका. आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या." ब्रह्मदेव गोड हसून उत्तरले, "हे प्रिये, तुमच्यासारखी पतिव्रता अजून कुठे असू शकते? माझ्यासाठी तर तुम्हीच सर्वश्रेष्ठ पतिव्रता." सरस्वती देवीचा राग इतक्या सहजासहजी कमी होणारा नव्हता. त्या पुढे चिडून म्हणाल्या, "आपण मला खुशी करण्यासाठी खुशामतखोर शब्द वापरू नयेत महाराज. मला खरे खरे सांगा. मी ऐकले आहे की महर्षी अत्रींची पत्नी अनुसयेच्या पतिव्रतेचीच आजकाल जगभर चर्चा आहे. सगळे तिलाच सर्वश्रेष्ठ मानू लागलेत." ब्रह्मदेवांनी हे ऐकून भुवयांचा किरमिजी केला. त्यांना जाणवले की इथे कुणीतरी आग लावून ठेवली आहे. त्यांनाही लक्षात आले की हे नारदाचेच कर्म असावे. मनातच ते हसले आणि विचार करू लागले. स्त्रियांच्या मनात मत्सर लवकर उत्पन्न होतो हे खरेच. तेच तर या प्रसंगावरून सिद्ध होतेय. परंतु सती अनुसयेच्या मनात मात्र असा मत्सरभाव नाही. पण उर्मीवर ताबा ठेवत ब्रह्मदेवांनी वेळ निभावला. "प्रिये, हे कोणी सांगितले तुला?" देवी सरस्वती दचकली. तिने इकडे तिकडे पाहिले तर नारद मुनी लपटलो होते. तेव्हा त्या चरफडत म्हणाल्या, "कोणीतरी सांगितले
तुम्हाला त्याच काय? पण तुम्ही मला उत्तर द्यावे की ते खरे आहे की नाही. ब्रह्मदेव थोडे संकोचले आणि समजावणीच्या स्वरात म्हणाले, "हं, मानले की खरे असेलही. पण त्यात तुला इतका संताप करण्याचे कारण नाही. शेवटी ती अनुसया आपली कन्या समानच नाही काय?" देवी सरस्वती यावर अधिकच रागावल्या. त्या म्हणाल्या, "मला त्या मानसपुत्रांशी काही देणं घेणं नाही. थेट बोला. आजच्या घडीला अनसूया मोठी की मी?" ब्रह्मदेवांना आता गोड बोलून भागणार नाही हे कळून चुकले. त्यांनी हात जोडून अलगद पवित्र स्वरात म्हटले, "हे देवी, खरं सांगायचं तर सती अनुसयेत की महान पतिव्रता मला माहिती नाही." हे वाक्य पूर्ण होण्याआधीच देवी सरस्वती रागाने थरथर कापू लागल्या आणि घोषणा केली, "बास, पुरे झाली ही चर्चा. आता तुम्ही काहीही करून अनुसयेचे पतिव्रत्य भंग करा. अन्यथा मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही." आपल्या पत्नीचे असे परिवर्तन पाहून ब्रह्मदेव चक्क घाबरलेच. त्यांनी मनापासून तिला शांत करायचा प्रयत्न केला. "शांत व्हा प्रिये, मी प्रयत्न करीन ना." सरस्वती देवीच्या मागणीमुळे ब्रह्मदेव आता विचारात पडले. या सर्व प्रकाराला प्रभू विष्णूंची लीला समजून त्यांनी लगेचच आपले कमरपुष्प घेतले आणि चित्रकूटाकडे प्रयाण केले. त्या दिवशी संध्याकाळपूर्वीच ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि महादेव तिघेही एकत्र चित्रकूट पर्वतावर मंदाकिनी नदीकिनारी भेटले. तिघांनी एकमेकांना नमस्कार करून विचारपूस केली. एका देवतेने उद्गार काढला, "प्रत्येकाची पत्नी आपापल्या पतीला येथे पाठवण्याचे आग्रही मागणी करत आहे. हे तर अगदी स्पष्ट आहे." हे ऐकताच तिघेही मंद हसले. अखेर भगवान विष्णूंनीच सुचवले, "तर मंडळी, या तीनही देवपत्नींना जे हवे आहे ते आपण करूया. तिघे मिळूनच महर्षी अत्रींच्या आश्रमात जाऊन माता अनुसयेला तपासून पाहूया. तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेऊया." या सूचनेला तिन्ही देवांनी संमती दिली. आता प्रश्न होता की अनुसयेची परीक्षा कशी घ्यायची. भगवान शंकर म्हणाले, "आपण काहीसे रूप बदलून साधू संतांच्या वेशात आश्रमात जाऊया. ओळख पटणार नाही आणि पाहूया ती आपल्या आगत्याने कशी वागते." तिघांनीही हे मान्य केले. लगेचच त्रिमूर्तींनी एका तपस्वी साधूप्रमाणे वेश धारण केले. अंगावर जटाधारी वल्कले, हाती कमंडलू, काखोटीला भिक्षेची झोळी, कपाळी भस्म आभूषणे. सर्व काही करून झाल्यावर त्या तिघांनीही अत्री ऋषींच्या आश्रमाकडे कूच केले. महर्षी अत्रींच्या तपोवनात त्या दिवशी अत्री ऋषी काही काळासाठी गायब होते. कदाचित तपासाठी बाहेर गेले होते. आश्रमावर माता अनुसया एकटीच होती. इतक्यात या 3 अनोळखी भिक्षूंचे आगमन झाले. अतिथी स्वागत हे आपले कर्तव्य मानणाऱ्या अनुसूयेने त्यांचे हस्ते पाणी पडून आदरातिथ्य केले. ती त्यांना म्हणाली, "महाराज, आमच्या आश्रमात पधारल्याबद्दल धन्यवाद. कृपा करून आत या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मी आपल्या सेवेसाठी काही अल्पोपहार आणते." असे म्हणून माता अनुसया आत गेली आणि कंदमुळे, फलफळे जे काही आश्रमात उपलब्ध होते ते आणून तिन्ही पाहुणे तपस्वींना आदराने अर्पण केले. परंतु त्या विचित्र अवस्थेतले साधू, जे प्रत्यक्षात देव होते, त्यांनी मात्र त्या अन्नाला हातही लावला नाही. त्यांनी त्याग केला आणि दुर्लक्ष केले. माता अनुसया आश्चर्यचकित झाली. तिने नम्रपणे विचारले, "स्वामी, माझ्याकडून काही कमी अधिक सेवा झाली का? आपण माझा नैवेद्य का स्वीकारत नाही आहात?" त्यातील एक भिक्षुरूपी देव हसत म्हणाला, "हे देवी, तुझी सेवा मनापासून भावपूर्ण आहे. फक्त आमची एक अट आहे. ती पूर्ण केलीस तरच तुझा पाहुणेचार आम्ही स्वीकारू." माता अनुसयेने हात जोडले आणि म्हणाली, "आपल्या आगमनाने माझे आश्रम पावन झाले आहे. पाहुण्यांच्या सेवेसाठी प्राणही द्यावा लागला तरी मी देईन. मला सांगा, आपल्या समाधानासाठी मला काय करावे लागेल?" त्यावर दुसरा साधू म्हणाला, "देवी, आमची इच्छा आहे की तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढावे. बस
एवढीच आमची मागणी. हे वाक्य ऐकता क्षणी माता अनुसयेचे हातातील ताट वाटी खाली पडता पडता वाचले. ती अवाक झाली. क्षणभर सुन्नच झाली. हे पाहुणे साधू आहेत की भोंदू असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला. पण अशी अतर्क्य मागणी करून आपल्या श्रद्धेची परीक्षा घेतली जात आहे हेही तिने ओळखले. काही क्षणातच माता अनुसयेने अंतर्मनाने ध्यान लावून सत्य जाणून घेतले. योगदृष्टीने तिने जाणले की हे कोणी सामान्य भिक्षुक नाहीत, तर चक्क त्रिमूर्ती देवच आहेत. त्या देवताच आपल्या सतीत्वाची कसोटी पाहत आहेत हे लक्षात येताच माता अनुसयेच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू पसरलं. जणू काही कळलेच नाही अशा अविर्भावात ती त्यांना म्हणाली, जसा आपण आग्रह कराल तशी सेवा करण्यात मला संकोच नाही. पण मग आपणही माझी एक विनंती मानावी. तीनही भिक्षू चकित झाले. त्यातील एक जण म्हणाला, काय विनंती आहे देवी? माता अनुसयेने डोळे मिटून हात जोडले आणि आवाजात प्रचंड संकल्पशक्ती आणून ती उच्चारली, जर मी खऱ्या अर्थाने पतिव्रता असेन आणि स्वप्नातही माझ्या पती व्यतिरिक्त कधीही अन्य पुरुषाचा विचार केला नसेल, तर आप तिघेही आता 6 महिन्यांचे गोंडस बालक होवोत. आणि हो, मी निर्वस्त्र होऊन आपले आतिथ्य करीन. त्या वचनाचे उच्चार होताच क्षणात तीनही देव भिक्षुकांचे रूप सोडून 6 महिन्यांचे लहान बाळ झाले. आश्रमभूमीवर 3 गोजीरवाणे बाळ अवतरले आणि रडू लागले. माता अनुसयेने तत्परतेने आपली साडी बाजूला ठेवली आणि एक निव्वळ वस्त्र गुंडारून घेऊन त्या बालकांना उचलून घेतले. आपल्या मातेचे वात्सल्य बघून ती लहानगी देवबालकेही शांत झाली. माता अनुसयेने एका मागोमाग एक त्या तीनही बाळांना आपल्या स्तन्याचा अमृतसमान दूधपान करून तृप्त केले. बारे पोटभर दूध पिऊन गाढ झोपी गेली. माता अनुसयेने मग एका झुल्यावर अथवा पाळण्यात ती तिघते बाळे नीट निजवली. तिच्या चेहऱ्यावर अपार शांतता आणि आनंद दिसत होता. अशा प्रकारे तीनही देवता माता अनुसयेच्या वात्सल्य बंधनात अडकून पडल्या. तिच्या सतीत्वापुढे त्यांची सर्व शक्ती निष्प्रभ झाली होती. काही वेळातच महर्षी अत्री आपले तप आटपून आश्रमात परतले. आश्रमात पाऊल ठेवताच त्यांनी पाहिले की त्यांच्या पत्नी पुढे 3 सुंदर गोंडस बालकं खेळत पडली आहेत. आश्चर्याने भरलेल्या स्वरात अत्री ऋषींनी विचारले, हे देवी, हे अतिशय मनोहर तिन्ही बाळ कोणाच्या आहेत? आमच्या आश्रमात ही कुठून आली? माता अनुसयेने नम्रतेने उत्तर दिले, स्वामी, काळजी करू नका. हे तिन्ही आपलेच पुत्र आहेत. परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला आहे. अत्री ऋषींना लगेच काही संदर्भ लागला नाही. त्यांनी आपल्या योगदृष्टीने मन एकाग्र करून घटनाक्रम पाहिला आणि सगळा रहस्य उलगडा झाला. त्यांच्या डोळ्यासमोर सगळे सार प्रकट झाले. ते भारावल्या स्वरात म्हणाले, देवी, मी तुझ्या तपश्चर्येचे फळ प्रत्यक्ष पाहतो आहे. तू महान आहेस. अत्री ऋषी आनंदित झाले. आता तेही त्या 3 बाळांकडे प्रेमभराने पाहू लागले. तीनही बालकं आता जागी होती आणि आपल्या नवीन आईबाबांसोबत आनंदाने खेळत होती. माता अनुसया आणि ऋषी अत्री त्या देवबालकांना प्रेमाने दूध पाणी पाजून, खाद्यपदार्थ भरवून आनंदाने लहान मुलांसारखे वाढवत होते. देवतेंची बालरूपे मातृपितृ सेवा अनुभवत होती. या कथेचा शेवट व्हायचा होता तो दुसरीकडेच. बराच वेळ उलटूनही आपापले पती परत आलेले नाहीत हे पाहून वैकुंठातील लक्ष्मी देवी, कैलासवरील पार्वती देवी आणि ब्रह्मलोकातील सरस्वती देवी तिन्ही चिंतातूर झाल्या. अखेर आपल्या पतींचा तपास करण्यासाठी तिन्ही देवियांनी पृथ्वीवर उतरण्याचा निर्धार करून निघाल्या. कशी गंमत पहा. चित्रकूटावरतीच तिघींची भेट एकमेकींना झाली. प्रारंभी एकमेकींची दुःखकथा त्यांना कळली. लक्ष्मीदेवी म्हणाली, तुझ्या शंकराला पृथ्वीवर पाठवण्याची कल्पना तुला कोणी सुचवली पार्वती?
पार्वतीने थोड्याशा लाजेखातर उत्तर दिले, अगं, नारद मुनींनीच सुचवले. सरस्वती देवी म्हणाली, माझ्याही कानात ही खबर नारद मुनींनीच घातली. लक्ष्मीदेवी आश्चर्याने उद्गारली, माझ्याही कानात हे विष नारदानीच ओतले. हे ऐकताच क्षणीभर तिघी जणींना सगळा प्रकार लक्षात आला. तिन्ही जणी एक सुरात म्हणाल्या, तर हे नारद मुनींचेच कारस्थान आहे. इतक्यात नारद मुनी पुढे प्रकट झाले आणि दुरूनच त्यांनी हस्तांजली घालून नारायण नारायण असा जप करत देवीला प्रणाम केला. देवी लक्ष्मीने आपला संताप आवरत हस्तेवर हलकेच हसून म्हणाली, अहो नारद मुनी, अगदी योग्य वेळ साधलात हो इथे येण्याचा. आमच्यापासून एवढे दूर का उभे राहिलात? या ना इथे जवळ. असं म्हणून देवी लक्ष्मीने आपल्या हातातील सुबक वीणेची तार हलवून आकर्षित केले. ती पुढे मधाळ स्वरात म्हणाली, वा, किती सुंदर वीणा आहे तुमची. ती मला जरासं बघू देता का? लक्ष्मी देवीचा कोमल पण कपटी स्वर नारदाच्या कानावर पडला आणि त्यांना सारे काही कळून चुकले. त्यांनी आपल्या वीणेला घट्ट धरून तोंडावर करंटे हास्य आणले व दूरच उभे राहून म्हणाले, क्षमे करा देवी, माझे एक अनुष्ठान सुरू आहे. मी सध्या कोणाच्याही जवळ जाऊ शकत नाही. विशेषतः स्त्रियांच्या तर सहसा समीप जात नाही. आणि जी वीणा माझी प्राणप्रिय आहे ती मी कुणालाही देत नाही. असं म्हणून नारद मुनी माघारी फिरू लागले. हे पाहताच पार्वती देवीने थोडे नम्र होत हाक मारली, नारद मुनी, थांबा थांबा. आम्हाला तुमची शपथ, पळून जाऊ नका. आम्हालाच तुमची गरज आहे. सरस्वती देवीही म्हणाली, भैया नारद, जरा थांब. आम्हाला माहीत आहे की आमचे पती कुठे आहेत ते तुम्ही नक्की जाणता. नारद मुनी थांबले. स्वतःशीच गालातल्या गालात हसले आणि परत फिरले. लक्ष्मी देवी नरम स्वरात म्हणाली, भाऊ, आम्ही अगदी व्याकुळ झालो आहोत. आमचे स्वामी कुठे, कशा अवस्थेत आहेत ते सांगाल का? नारदांनी हसून दूर बोट दाखवले आणि म्हणाले, ते बघा, समोर माता अनुसयेचा आश्रम आहे. तुमचे पतिदेव तर तिच्या आश्रमात बाळांसारखे खेळतायत. हे ऐकून देवी पार्वती चक्रावली. अगदी खरं सांग बाबा नारद, आम्ही तेथे कसे जावं? माता अनुसया आमच्यावर रागवली तर? ती आम्हाला शाप देईल अशी भीती वाटते. पार्वतीचे शब्द ऐकून नारद मुनी आपला पोट धरून खळखळून हसले. ते डोळे पुसत म्हणाले, अरे देवींनो, भुलेनात का? जर तुम्ही त्या आश्रमाच्या उंबरठ्यात पाय टाकलात तर माता अनुसया एका दृष्टिक्षेपात तुमचं भस्म करून टाकेल. हे ऐकताच तिन्ही देवियांना मनातून धडकी भरली. त्या घाबरून एकमेकींकडे पाहू लागल्या. लक्ष्मी देवीने कापऱ्या स्वरात म्हटले, नारद मुनी, अशी भीतीची बोलणी करू नका, विनवतो. खरे काय ते स्पष्ट सांगा. नारद मुनींनी आता दादा सूर्य पाहिला. त्यांनी मिश्किलपणे सांगायला सुरुवात केली, हे मातांनो, सांगतो सगळं. तुमचे तिघेही नवरे आत्ता दूध पिणारी तान्ही बाळे झाले आहेत. त्यांची बोलती बंद झाली आहे. फक्त म्याव म्याव असा बाळांसारखा आवाज काढतायत. ते तिघही माता अनुसयेच्या कोंदणात बसून स्तनपान करतायत आणि आनंदाने किलबिलाट करत खेळतायत. माता अनुसया त्यांना जिथे बसवते तिथे ते बसतात, जिथे झोपवते तिथे ते झोपी जातात. आता तुम्ही तिघींनी आशा सोडून द्या. अजून 20 वर्षांनी ते मोठे होतील तेव्हा माता अनुसया एखादी सुयोग्य वधू पाहून त्यांचा विवाह लावून देईल. नारद मुनींची ही घातक, चरकापूर्ण मुक्ताफळे ऐकताच तिन्ही देवपत्नींच्या चेहऱ्याचा रंग उडाला. लक्ष्मी देवीचे डोळे भरून आले. पार्वतीने ओठ चावले आणि डोळे खाली केले. सरस्वती देवी तर थेट नारद मुनींच्या पाया पडायच्या बाकी राहिल्या. क्षणभराने लक्ष्मी देवी रडवेल्या सुरात म्हणाली, ठीक आहे नारद मुनी, हे सारं तुमच्यामुळेच घडलं. तू जिंकलास, आम्ही हरलो. आम्ही कबूल करतो की माता अनुसया सर्व जगात सर्वश्रेष्ठ पतिव्रता ठरली आहे. पण आता तरी दया करा
आणि आम्हाला सांगा, आमचे पती पुन्हा कसे पूर्ववत होतील? आम्हाला त्यांच्याशी कधी आणि कसे भेटता येईल? नारद मुनींनी त्यांचा आव ओळखला. समाधानी होत त्यांनी सूचक हसून सांगितले, आता बसल्या जागी आला छानपणावर. पश्चात्ताप केलात तर सर्व पाप क्षाळले जाऊ शकतात. तुम्ही आत्ता फक्त एकच मार्ग अनुसरायचा. माता अनुसयेकडे जाऊन तिच्या चरणी शरणागती पत्करा. तिची क्षमा मागा, कारण तिच्याशिवाय आता कोणीही तुमचा मार्ग मोकळा करू शकत नाही. हे सांगून नारद मुनींनी आशीर्वाद दिला आणि तिथून अदृश्य झाले. त्या दिवशी सांजवेळेस माता अनुसया आश्रमाजवळील झऱ्यावर स्नानासाठी गेली होती. आश्रमात अत्री ऋषी घरात आणि 3 देवबालके त्यांच्या खेळात मग्न होते. इतक्यात आश्रमबाहेर 3 तेजस्वी स्त्रिया येऊन उभ्या राहिल्या. लक्ष्मी, पार्वती व सरस्वती देवी. आपल्या सख्यांनी त्या आश्रमापाशी पोहोचल्या होत्या. आश्रमातून हसू आणि खेळण्याचे आवाज त्यांना ऐकू आले. त्यांनी बघितले, आश्रमाच्या अंगणातच 3 सुंदर बालके खेळत होती. त्यांच्या मागोमाग ऋषी अत्री लक्ष ठेवून होते. त्या 3 महिलांना पाहताच अत्रींनी आश्चर्य व्यक्त केले. त्या तिघी थोड्या लांबच थांबल्या आणि अत्यंत लज्जेने एकमेकींकडे बघू लागल्या. इतक्यात स्नान उरकून माता अनुसया देखील परत आल्या. त्यांना दारात पाहून लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तिघींनी एकत्र पुढे येत ओळखीने विनम्र हाक मारली. माते अनुसये, आम्ही तुमच्या भेटीस आलो आहोत. कृपा करून आम्हाला आश्रमात प्रवेश देणार का? माता अनुसयेने भुवया उंचावत विचारले. देवींनो, आपण कोण? आणि माझ्या आश्रमात आगमन करण्याचे कारण काय? त्या तिघीजणी बोलल्या. माताजी, आम्ही आपल्या सुना आहोत. आम्हाला माफ करा. आमच्याशी फार मोठी चूक झाली आहे. कृपा करून आम्हाला आत येऊ द्या व आमच्या पतींची सुटका करा. त्यांचे करुण बोल ऐकून मातेला अनुसयेला पुढच्या क्षणी ती उद्गारली. अग्गं बाई, सुनेला कोणत्या घरात विचारून घेतात का? हे घर तुमचेच आहे मुलींनो. अगदी मनसोक्त आत या. माता अनुसयेच्या या उद्गाराने 3ही देवपत्नींच्या डोळ्यात अश्रू तरळले. आता तरी आपल्या उद्धाराची आशा आहे हे बघून त्या आश्रमात प्रवेशल्या. आत शिरताच त्यांनी माता अनुसयेच्या पायांशी डोकं टेकवलं आणि तिला वंदन केले. तोवर महर्षी अत्रीही बाहेर आले. 3 अप्रतिम तेजस्वी स्त्रिया पाहून ते त्यांना विचारू लागले, देवी, या 3 सुहासिनी कोण आहेत? यांचा तेजोमय स्वरूप मला विलक्षण भासत आहे. माता अनुसयेने उत्तर दिले, स्वामी, या आपल्याच पुत्रवधू आहेत. आपल्याला त्यांच्या पतींचे, आपल्याच मुलांचे दर्शन घडवायला आले आहेत. माता अनुसयेचे कोडे ऐकून त्यांनी पुन्हा त्या तिघींना न्याहाळून पाहिले. त्या 3ही स्त्रिया व पटकन ओंजळीत आपले चेहरे लपवत अत्रींना हळूहळू उलगडा झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. तोपर्यंत माता अनुसयेने त्यांना कसली तरी हावभाव करून खात्री दिली होती. अत्री ऋषी म्हणाले, देवी, आपल्या हातभर लहान मुलांसाठी 5 हातांच्या सुना मिळाल्या आहेत तर? अगदी अद्भुतच म्हणायचे. हे असे कसे घडले, जरा मलाही समजावशील का? माता अनुसयेने उत्तर दिले, स्वामी, यात गैर काही नाही. म्हण आहे की पुत्रापेक्षा सून वयाने मोठी असली की ती अधिक भाग्य घेऊन येते. आपली मुलं सध्या लहान असली तरी एक दिवस मोठी होतीलच की. त्यांची पत्नी देखील आधीच मिळून गेल्या. याला माझे भाग्य समजा. माता अनुसयेचे बोल कानावर पडताच ऋषी अत्री त्यांनी त्या 3ही देवतारूपिणी स्त्रियांची गोष्ट पूर्णपणे ओळखून घेतली. आता लक्ष्मी, पार्वती, सरस्वती या तिघींनीही आपल्या अहंकाराचा त्याग केला आणि त्या रडवेल्या सुरात माता अनुसयेची क्षमा याचना करू लागल्या. हे माते, आम्ही फार मोठी चूक केली. आमच्या अहंकारामुळे आम्ही तुमची परीक्षा पाहण्यास प्रवृत्त झालो. आम्हाला माफ करा.
त्या आई अनुसयेच्या चरणांवर कोसळून अक्षरशः रडू लागल्या. माता अनुसयेचे हृदय द्रवलं. तिन्ही महिलांना आधार देत तिने उठवलं आणि प्रेमानं आसनावर बसवलं. माता अनुसया नम्रपणे म्हणाली, देवी, मोठ्या मनाने माफ करण्याची शिकवण माझ्या पतीने आणि तपाने दिली आहे. तुम्ही तिन्ही उगीच मनाला क्लेश लावून घेऊ नका. देवता असूनही अहंकारामुळे तुम्ही भरकटलात हे खरेच. पण भगवंताच्या लीलेपायीच आमचीही परीक्षा झाली आणि पहा, सगळे काही चांगल्यासाठीच घडले. माता अनुसयेने सहजपणे त्यांना शांत केले. नम्र झालेल्या लक्ष्मीदेवी म्हणाली, हे माते, आता तरी दया करा आणि आम्हाला आमचे पती माघारी देऊन टाका. ते त्या कोपऱ्यात पाळण्यात झोपलेले आम्ही पाहत आहोत. कृपया त्यांना पूर्ववत करा. देवी पार्वतीही हात जोडून म्हणाली, होय माताजी, आम्हाला अधिक लज्जित करू नका. मुलांसारखी त्यांनी आम्ही गोदेत घेऊन परत जावं अशी परिस्थिती नको, नाहीतर सर्व जग आमची हसण्यावारी नेईल. आम्हाला आमचे मूळ रूपातील स्वामी परत मिळावेत अशी कृपा करा. सरस्वती देवी देखील अश्रू ढाळत होत्या. माता अनुसयेने त्यांची अवस्था बघितली आणि तिला त्यांच्याबद्दल कणव आली. ती माऊली त्यांना म्हणाली, जशी तुम्हा सर्वांची इच्छा. माता अनुसयेने आपल्या तपोबलाने संकल्प करत ऋषी अत्रींच्या हातून आणलेले पवित्र गंगेचे जल त्या तीनही बालकांवर शिंपडले. आश्चर्यकारक रीतीने त्या गंगाजलाची थेंब पडताच काही क्षणात ती तीनही बालके तेजस्वी प्रकाशात आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच त्रिमूर्ती देवांच्या रूपात परत प्रकट झाली. भगवान ब्रह्मा, विष्णू आणि शंकर आपापले चिरंतन रूप धारण करून उभे राहिले. क्षणभर आश्रमभर उज्ज्वल प्रकाश आणि दिव्य सुगंध दरवळला. माता अनुसयेने तात्काळ त्या त्रिमूर्तींना सश्रद्ध प्रणाम करून त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले. ऋषी अत्रींच्याही डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्यांनीही पुढे येऊन देवांना वंदन केले. भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न झाले होते. माता अनुसयेचे पातिव्रत्य आणि अतिथी सेवा पाहून ते तिच्यावर मनोमन संतुष्ट झाले. तिन्ही देवांनी एकमुखाने सांगितले, हे साध्वी, तुझ्या निस्वार्थ सेवेमुळे आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत. तुझे जो वर मागणे असेल तो माग. आम्ही तुझे मनोकामना पूर्ण करू. माता अनुसया काही क्षण हात जोडून स्तुती करीत थांबली आणि मग विनम्र पण दृढ स्वरात म्हणाली, हे ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि शंकरदेव, तुम्ही तिघे जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच वरदान द्या. जगातल्या कल्याणासाठी तुम्ही तिघांनी मिळून माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिची हे मागणे ऐकताच त्रिमूर्ती देव समाधानाने हसले आणि एकत्र उद्गारले, तथास्तु, तसेच होवो. त्यांनी पुढे आशीर्वाद दिला, आम्ही आपापल्या अंशांचा भाग घेऊन तुझ्या पोटी पुत्र म्हणून प्रकट होऊ. त्याचवेळी ऋषी अत्री आनंद म्हणाले, देवी, आजपर्यंत अशी कुणावर कृपा झाली नव्हती. तू महान आहेस. देवी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या तिघी देवपत्नी हे दृश्य भावविभोर होऊन पाहत होत्या. देवतांनी दिलेले वरदान कानावर पडताच त्या तिन्हीही देवी पुढे आल्या आणि अत्यंत लज्जित होऊन अनुक्रमे भगवान विष्णू, शंकर व ब्रह्मदेवांच्या शेजारी उभ्या राहिल्या. देवतापतींनी त्यांना आश्वासक दृष्टीने पाहिलं. मग त्रिमूर्ती देवतांनी आपल्या पत्नींकडे पाहत हसून विचारले, देवींनो, आता सांगा पाहू, या जगात सर्वात मोठी पतिव्रता कोण आहे? लक्ष्मी, पार्वती, सरस्वती या तिघींनी मान खाली घातल्या. लज्जेने त्यांची गाल लाल झाली. त्या अगदी नम्र भावाने माता अनुसयेच्या चरणांशी वाकल्या आणि एकत्र म्हणाल्या, सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता माता अनुसयेच आहेत. जगात त्यांना तोड नाही हे आज सप्रमाण सिद्ध झाले आहे. आपल्या स्त्रियांच्या तोंडून हे उद्गार ऐकून त्रिमूर्ती देवांना आनंद झाला. त्या तिघींनी पुढे येऊन माता अनुसयेची क्षमा मागितली. माता अनुसयेने त्यांना आलिंगन दिले.
क्षणभर ते भक्तिमय वातावरण स्तब्ध झाले. यानंतर देवी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या तिघींनीही माता अनुसयेचे महिमा गान केले आणि तिला एक आशीर्वाद दिला. हे सती अनुसये, आजपासून जो कोणी मानव प्रत्येक दिवशी प्रातःकाळी तुझे स्मरण करील, तुझी कथा गुणगान करील, त्याला आयुष्यात धनधान्य, ऐश्वर्य, बुद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. तुझे नाव घेतल्याने सर्व विघ्ने नष्ट होतील, पापांचे क्षालन होईल आणि सुख शांती नांदेल. माता अनुसयेने विनम्रपणे हे वरदान स्वीकारले. काही क्षणात त्रिमूर्ती आणि त्यांचे अर्धांगिनी आपल्या वरदानांनी माता अनुसयेला निहाळून परतण्यासाठी सिद्ध झाले. जाता जाता देवतांनी ऋषी दाम्पत्यांना पुनश्च नमस्कार करून आशीर्वाद दिले. माता अनुसयेने पुन्हा एकदा त्या बालरूपातल्या देवांचं स्मरण करून आपल्या हृदयात ठेवलं. हे अविस्मरणीय लीला साक्षात्कार संपन्न होत असताना चित्रकूट पर्वतावर भगवान दत्तात्रेय अवतरण्याच्या नव्या युगाचा शुभारंभ झाला होता. वरदानानुसार काही काळानंतर माता अनुसयेच्या पोटी तिन्ही देवांचे तेजस्वी पुत्र जन्मले. ब्रह्मदेवांच्या अंशाचा चंद्रमा, शंकरांच्या अंशनाचा दुर्वासा ऋषी आणि विष्णूंच्या पूर्ण अंशाचा दत्तात्रेय. त्यापैकी चंद्रदेव नंतर स्वर्गलोकात राज्यासाठी गेले. दुर्वासा ऋषी पृथ्वीभर तीर्थाटन व तप करू लागले आणि भगवान दत्तात्रेय मात्र मानव कल्याणासाठी या भूभूमीवरच राहिले. त्यांना त्रिमूर्तींचा पूर्ण अंश अवतार मानले जाते. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेस झाला आणि तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. माता अनुसयेच्या उदरातून जन्मलेल्या या त्रिमूर्ती अवताराच्या लीला अनंत आहेत. माता अनुसया हीच त्या दत्तात्रेयाची जननी. त्यामुळेच सारा संसार तिला आजही सर्वश्रेष्ठ पतिव्रता आणि तपस्विनी म्हणून वंदन करतो. तर मंडळी, अशा रीतीने माता अनुसयेने आपल्या निर्भय पतिव्रताने स्वतःचा आणि आपल्या पतिधर्माचा साक्षात देवांकडून मान मिळवला. माता अनुसया या संपूर्ण जगात पतिव्रतेमध्ये सर्वश्रेष्ठ ठरल्या. तिन्ही देवांच्या अंशाने जन्मलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या त्या माता आहेत. त्यांच्या जीवनकथेतून आपणास शिकायला मिळते की अहंकाराचा नाश आणि भक्तीचा विजय हा निश्चित होय. माता अनुसयेच्या महिम्याने त्रिमूर्ती देखील आपल्या भक्तांच्या इच्छेसाठी बालरूपात अवतरले आणि अखेरीस तिला जगन्मातेचा गौरव मिळवून दिला. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय माता अनुसया आणि जय गुरुदेव दत्त नक्कीच लिहा. आपला वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. जय माता अनुसया.